मित्रांनो, गुजराती धंदो की बात करताना मित्तल, टाटा बिर्ला, अदानी, अंबानी ही नावं ओळखीची आहेत, परंतु त्यांच्यामध्ये अजूनही एक समानता आहे. गुजराती, मारवाडी, सिंधी या समाजाची व्यवसाय, उद्योग, धंदा म्हणजे धंदो करण्याची पारंपरिक पद्धती. एखादा मारवाडी माणूस तो फक्त 5वी शिकलेला असेल तरीसुद्धा तो अशी अपेक्षा ठेवत असतो की त्यांनी गुंतवलेली मुद्दल रक्कम लाभांशाच्या डिव्हिडंड रूपात 3 वर्षाच्या आत त्याला परत मिळाली पाहिजे. आपल्या भारतामध्ये गुजराती, मारवाडी, सिंधी यांच्यासारखी काही समाज आहेत ज्यांनी उद्योगधंदा व्यवसाय क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तर आज आपण या पुस्तकामध्ये जो सारांश पाहणार आहोत तर ती सुद्धा याच समाजावर आधारित उद्योगधंदा व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. मोहनीश पाबराय हे या पुस्तकाचे लेखक आहेत. चला तर मग जाणून घेऊया की गुजराती, मारवाडी, सिंधी या समाजाजवळ असे काय होते, असे कोणते सूत्र होते ज्यामुळे त्यांनी व्यवसायामध्ये एवढी संपत्ती मिळवली आणि ते एवढे मोठे श्रीमंत बनलेले आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शेअर मार्केटच्या व्यवहारामध्ये ऐकले असेल की हाय रिटर्न हवे असेल तर हाय रिस्क घ्यावी लागते, परंतु गुजराती समाज यापेक्षा थोडा वेगळा विचार करतात. ते अशा अप्रमाणबद्ध संधी किंवा ॲसिमेट्रिक अपॉर्च्युनिटी असणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. नाण्याची एक बाजू म्हणजे मी जिंकलो तर दुसरी बाजू म्हणजे माझे जास्त नुकसान झाले नाही. याला क्लासिक धंदो स्टाईल म्हणतात, ज्यामध्ये जर का ते जिंकले तर त्यांना भरपूर नफा होईल, परंतु जर का ते अयशस्वी झाले तर त्यांना तेवढी काही विशेष फरक पडणार नाही. अर्थात नाण्याची एक बाजू म्हणजे मी जिंकलो तर दुसरी बाजू म्हणजे माझे जास्त नुकसान झाले नाही, आणि हेच आहे क्लासिक धंदो स्टाईल. व्यवसाय, उद्योगधंदा करण्याची गुजराती समाजाची पारंपरिक शैली. काय तुम्हाला माहीत आहे का की अमेरिकेत राहणारा एक गुजराती अमेरिकेतील एका सर्वसाधारण व्यक्तीपेक्षाही सरासरीमध्ये जास्त पैसा कमावतो. आपण जर बघितलं की अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 1% लोक भारतीय आहेत आणि याच 1% फारच थोडेसे आहेत गुजराती पटेल समाज. परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे फारच थोड्या पटेल लोकांचं अमेरिकेतील 50% जास्त मोटेल व्यवसायांचे ते मालक आहेत. अमेरिकेतील 1% पटेल 50% जास्त हॉटेल व मोटेल व्यवसायाचे मालक आहेत. तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की पटेल समाज अमेरिकेत पोहोचला कसा आणि त्यांनी मोटेल व्यवसायाला का निवडलं. जसं गावातील लोक शेतीवाडी सोडून शहरात येतात कारण पिढ्यानपिढ्या होत असलेल्या शेत जमिनीच्या तुकड्याच्या वाटणी विभागणीमुळे सरतेशेवटी खूपच कमी किंवा क्वचितच जमीन शिल्लक राहते, ज्यावर गुजराण करणे अवघड होते. यासाठीच मराठी जसं लोक या पद्धतीने जातात, तर गुजराती पटेल समाज व्यवसाय उद्योगधंद्यासाठी युगांडा या देशात गेले आणि तेथे त्यांनी खूप चांगला व्यवसाय चालविला, ज्यामुळे त्यांनी भरपूर धन पैसा देखील कमावला, चांगली संपत्ती जमवली. परंतु तेव्हा 1972 मध्ये एक तानाशाह डिक्टेटर सत्तेवर आला, ज्याला गुजराती पटेल लोकांची झालेली अशी वाढ श्रीमंती पाहली गेली नाही. त्यांनी त्यांची संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांना युगांडा देशातून काढून टाकले. अशा स्थितीमध्ये युगांडातून निर्वासित केलेल्या गुजराती पटेल लोक कोणत्या तरी नवीन जागेच्या व नवीन व्यवसायाच्या शोधात होते. यासाठीच काही पटेल लोक आपली उरली सुरली जमापुंजी हाताची घेऊन अमेरिका व कॅनडा या देशामध्ये स्थायिक झाले. गुजराती पटेल लोक फार काही जास्त शिक्षित नव्हते. यासाठीच जेव्हा ते 1976 साली अमेरिकेला पोहोचले तेव्हा त्यांच्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेसोबत त्यांना कोणत्याही पांढर पेशाची नोकरी करणं जिकरीचं होतं, आणि त्याच दरम्यान अरब राष्ट्रातील आपसातील भांडण तंट्यामुळे जागतिक व्यापारावर त्याचा प्रभाव पडला आणि अमेरिकेत कच्च्या जीवाश्म इंधन तेलाचे पेच प्रसंग उभे राहिले. त्यामुळेच अमेरिकेत पेट्रोलचे भाव कडाडले. पेट्रोलचे भाव खूपच वाढलेले असल्यामुळे लोकांनी प्रवास करणे फिरणे कमी करून टाकले. याचाच परिणाम मोटेल व्यवसायावर झाला. मोटेल म्हणजेच महामार्गावरील द्विपदरी व चौपदरी रस्त्याच्या कड्यावर 20 ते 25 खोल्यांचे छोटे छोटे हॉटेल. याची परिस्थिती बिकट बनली. व्यवसाय कमी झाल्यामुळे पुढे व्यवसाय करणे कठीण झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा मोटेल मालकांनी आपले मोटेल विकायला काढले होते, ज्यामुळे मोटेलच्या किमती खूपच खाली यायला लागल्या होत्या. खूपच स्वस्तामध्ये कोणीही खरेदी करू शकत होते आणि जे खरेदीदार ते मोटेल व्यवसाय खरेदी करू इच्छित होते त्यांना बँका 90% कर्ज द्यायला सुद्धा तेव्हा तयार झाल्या होत्या.
आणि युगांडा या देशामधून बाहेर काढल्यानंतर बाहेर पडताना पटेल लोकांजवळ हाताशी खूप काही बचत तर नव्हतीच, सोबतच डोक्यावर छप्पर देखील नव्हतं. तर या गुजराती पटेल लोकांनी 90% कर्ज बँकांकडून घेऊन आणि आपल्याजवळ उरली सुरली बचतीची 20% आधारावर बँकांनी दिलेल्या कर्जासाठीचे हप्ते पाडून येथून ते मोठे व्यवसाय खरेदी केले. गुजराती पटेल लोकांना माहीत होते की कोणतीही परिस्थिती कायम नसते, ही वेळही निघून जाईल, ही परिस्थिती अंशकालीन आहे. याच आशेवर त्यांनी मोटेल व्यवसाय चालू ठेवला. काही काळानंतर जेव्हा जागतिक बाजारातील हवा बदलेल तेव्हा सर्व काही सर्वसामान्य होऊन जाईल. पटेलांजवळ राहण्यासाठी घर नव्हते, त्यामुळे मोटेलच्याच एका खोलीत पटेलांचे कुटुंब राहू लागले आणि मोटेलच्या कर्मचाऱ्यांना काढून ते स्वतः घरच्याच लोकांकडून मोटेलचे काम करून घेऊ लागले. अशा रीतीने पटेलांनी मोटेल व्यवसायाला एका लो कॉस्ट बिझनेस अल्पकालिक खर्च असणाऱ्या व्यवसायामध्ये बदलून टाकले, जेणेकरून ते या आणीबाणीच्या काळात तग धरू शकतील. कालांतराने तेलाचे राजकारण संपले आणि मोटेल व्यवसायामधून पटेलांना चांगलाच नफा मिळू लागला होता आणि बघता बघता बँकांचे कर्जही फेडून ते पटेल मोटेल व्यवसायाचे मालक बनले. गुजराती धंदोची रचना, धंदो फ्रेमवर्क समजून घेण्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. तर चला मित्रांनो, नव व्यवसाय सुरू करण्यासाठी समजून घेऊया गुजराती समाजातील फायद्याचा धंदा करण्याचे पारंपरिक 6 नियम, ज्यांचे अनुसरण करून आपणही मारवाडी, गुजराती आणि सिंधी समाज एवढे श्रीमंत होऊ शकतो. गुजराती धंदोचे पारंपरिक 6 नियम. नियम क्रमांक 1, पूर्व प्रस्थापित व्यवसाय खरेदी करणे. जसे की आपण सर्वांना माहीतच आहे, कोणत्याही व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी खूप वेळ व श्रम लागतो आणि एवढे श्रम, मेहनत, प्रयत्न करूनही याची काहीच शाश्वती गॅरंटी नसते की त्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा फायदा होईलच. म्हणून यासाठीच पटेलांनी पूर्व प्रस्थापित असलेल्या व्यवसायाला खरेदी केले. ते नवनवीन व्यवसाय उभारण्यास गेले नाही, कारण कोणतेही नवव्यवसाय उद्योग करण्यासाठी तुमच्याजवळ काहीतरी थोडाफार भांडवल पैसा असायला पाहिजे. ज्यामुळे काय होईल की तुम्ही व्यवसायामध्ये लावलेला पैसा, भांडवल बुडाले तरीसुद्धा तुम्हाला फार काही फरक पडणार नाही. भांडवली बाजार म्हणजेच शेअर मार्केटमध्ये नवनवीन कंपन्यांचे भाग खरेदी करण्यापेक्षा अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा ज्या कंपन्या बऱ्याच वर्षापासून अस्तित्वात आहेत. अशा कंपन्या ज्यांची बाजारात चांगली पोझिशन आहे आणि अशा कंपन्या ज्यांचा बिझनेस मॉडेल योग्य रीतीने कार्य करत आहे. नियम क्रमांक 2, अत्यंत धीम्या गतीने बदल होणारे व्यवसाय खरेदी करा. बदल हा गुंतवणुकीचा शत्रू आहे. वॉरेन बफेट यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ते असे सुचवतात की बदल हा गुंतवणुकीचा शत्रू आहे. यासाठी आपल्याला आजच्या काळात अशा व्यवसायामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे ज्यांचा रेट ऑफ चेंज म्हणजेच बदल होण्याचा कालावधी अत्यंत धीम्या गतीचा आहे. उदाहरणार्थ कोका कोला आणि मॅकडोनॉल्ड्स या दोन्ही कंपन्या आजपासून 20 वर्षा अगोदर अस्तित्वात होत्या, आजही आहेत आणि बऱ्याच प्रमाणात आपण असे म्हणू शकतो की अजूनही पुढील वर्षे देखील त्या टिकून राहतील. परंतु याच्याच दुसऱ्या बाजूला आपण बघितल्यास टिकटॉक, फेसबुक, नेटफ्लिक्स अशा तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांबद्दल आपण काही ठामपणे सांगू शकणार नाही. आपल्याला असे आढळून येईल की तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचा रेट ऑफ चेंज खूपच हाय, म्हणजे बदलाची तीव्रता अधिक असते. गुंतवणुकीचा पहिलाच नियम, भांडवलाची सुरक्षा. आजपासून 20 वर्षा अगोदर आपण आर्कुट आणि याहू मेसेज हे सोशल नेटवर्क साईट वापरत होतो. आज आपण फेसबुक वापरत आहोत. काय माहीत येणाऱ्या काही वर्षात सरकारी धोरण, कायदे व नियम बदलतील, ज्यामुळे एखादे नवीनच प्लॅटफॉर्म बूममध्ये येईल, म्हणजेच नवीनच व्यवसायाची व्यासपीठ उदयास येईल व भरभराटसुद्धा येईल. यासाठीच आपले भांडवल, पैसा अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा ज्यांच्यामध्ये एका रात्रीतून बदल होण्याची शक्यता नगण्य असेल. कारण गुंतवणुकीचा पहिला नियम आहे भांडवलाची सुरक्षा. नियम क्रमांक 3, मध्यस्थानावर लक्ष केंद्रित करा. समजा एक साडी मुंबईमध्ये 15,000 रुपयाला मिळते, परंतु तीच साडी सुरतमध्ये 10,000 रुपयाला मिळते. तर आपण सुरतमधून साडी खरेदी करून मुंबईमध्ये 15,000 रुपयाला
विकतोय आणि 5,000 रुपयांचा नफा कमवत असू तर अशा गोष्टीला आर्बिटाज किंवा मध्यस्थ असे म्हणतात। वरील उदाहरणात आपण ज्या मध्यस्थ किंवा आर्बिटाजविषयी बघितलं त्यांना स्थानिक मध्यस्थी अथवा प्लेसेस आर्बिटाज असे म्हणतात। म्हणजे दोन स्थानांमधील असलेल्या किमतीतील फरकाचा फायदा उचलून आपण पैसा नफा कमावला। वेळेच्या बाबतीत देखील यासारखीच गोष्ट होऊ शकते। आपण वेळेबाबत सुद्धा असेच करू शकतो। उदाहरणार्थ समजा सोन्याची किंमत आज 50,000 रुपये आहे, पुढील एका महिन्यात ते 55,000 रुपयाला होईल। अशा वेळी आपण सोन्याची विक्री करून नफा कमावला तर त्याला आर्बिटाज ऑफ टाईम किंवा वेळेची मध्यस्थी आपण म्हणू शकतो। यासाठीच तुम्हालाही गुंतवणूक करताना आर्बिट्राजवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे। नियम क्रमांक 4, मोठ्या प्रमाणात सूट मिळणारे व्यवसाय खरेदी करा। वॉरेन बफेट असे म्हणतात की जेव्हा लोक लोभी होऊन गुंतवणूक करत असतात तेव्हा तुम्ही थोडे घाबरले पाहिजे, आणि जेव्हा सर्वजण घाबरून आपले स्टॉक सेल भाग विक्री करत असतील तेव्हा तुम्ही थोडेसे लोभी होऊन त्या स्टॉकना स्वस्तात कमी किमतीमध्ये खरेदी करायला पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या कंपनीचे स्टॉक किंवा भाग तेव्हा खरेदी करायला पाहिजे जेव्हा भांडवली बाजार खाली उतरेल। उदाहरणार्थ 1987, 2008 आणि आताचे 2020 मधील कोरोना काळातील परिस्थितीमध्ये शेअर मार्केटमध्ये खूपच बदल झाले, खूपच खाली गेलेला होता। जर तुम्ही त्यावेळी मार्केटमध्ये गुंतवणूक केली असती तर आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात फायदा नफ्यामध्ये काढलेला असता। गुंतवणूक करत असताना तुम्हाला कंपनीच्या व्हॅल्युएशन किंवा मूल्यांकनावर लक्ष द्यायला पाहिजे। जेव्हा कंपनी किंवा अर्थव्यवस्था खराब व्यवस्थेत असतात तेव्हा चांगल्या कंपन्या स्वस्तातल्या मूल्यांकनावर मिळतात। तेव्हा कंपनी एखाद्या अल्पकालीन समस्येमध्ये फसलेल्या असतात तेव्हा लोक त्या कंपन्यांची शेअर भाग विक्री करून टाकत असतात, ज्यामुळे ते व्यवसाय स्वस्त मूल्यांकनावर मिळून जातात। येथे आपण एखाद्या छोट्या नवशिक्या व्यवसायाबद्दल बोलत नाही तर आपण बोलत आहोत अशा व्यवसायाविषयी ज्यांचा फंडामेंटली स्ट्रॉंग मजबूत असेल आणि ज्यांना आपण समजू शकतो। असे एखादी व्यवसाय एखाद्या अल्पकालीन समस्येमुळे सध्या खराब अवस्थेत आहेत आणि तुम्ही त्या व्यवसायाच्या दीर्घकालीन कामगिरीवर विश्वास ठेवून आहात तेव्हा तुम्ही त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकता। एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसाय किंवा गुंतवणुकीमध्ये मिळणारा परतावा किंवा रिटर्न तुम्ही किती मोठ्या फायद्याने भाग विकत आहात यावर नाही तर किती मोठ्या सूटवर डिस्काउंटवर खरेदी करत आहात यावर अवलंबून असतो। उदाहरणार्थ म्हटल्यास एखाद्या मालमत्तेची किंवा जमिनीची किंमत 1 कोटी रुपये आहे आणि त्या मालमत्तेला तुम्ही 80 लाख रुपयाला खरेदी करत आहात तर तुम्हाला खरेदी करते वेळेसच 20 लाखाचा नफा फायदा झालेला असेल। नियम क्रमांक 5, खंदकाची सुरक्षा असणारे व्यवसाय खरेदी करणे। जर तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये आपला पैसा गुंतवत आहात तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की तुमच्या त्या व्यवसायामध्ये ती एक कोणती खास गोष्ट किंवा विशेष बाब आहे ती ज्याच्या स्पर्धकांपेक्षा त्यांना उत्तम बनवत असते। यालाच लेखक मोट असे म्हणतात। मोट म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या जवळ बाहेरून बनवण्यात आलेले खंदक, ज्यामुळे शत्रूचे किल्ल्यामध्ये येण्याची शक्यता जवळजवळ नगण्य असते। व्यवसायामध्ये मोट कित्येक प्रकारचे असू शकतात, जसे की भारतामध्ये IRCTC रेल्वे विभागासारखे रेल्वेचे जाळे बनवू शकत नाही, मग भले तुमच्याजवळ किती पैसा का असेना, कारण त्याला शासनाचे संरक्षण दिलेले आहे। उदाहरणार्थ तुमची किराणा मालाची दुकान आहे तेव्हा कोणीही येऊन तुमच्या दुकानाच्या बाजूला किंवा समोर दुसरी किराणा दुकान उघडून व्यवसाय करू शकतो, कारण त्यावर शासनाचा कोणताही नियंत्रण नसतो। परंतु जर का तुमची कंपनी सिव्हिल एक्सप्लोसिव्ह किंवा दारुगोळा बनवणारी असेल तेव्हा कोणीही येडा गबाळा येऊन दारुगोळा बनविण्याचा कारखाना सुरू नाही करू शकणार, कारण शासनाने मोजक्याच कंपन्यांना याचा परवाना दिलेला आहे आणि एखाद्या नवीन कंपनीला दारुगोळा बनविण्याचा परवाना शासन देईल याची शक्यता जवळजवळ नगण्य आहे। तर शासन एका प्रकारे काही मोजक्या उद्योग व्यवसायांना स्पर्धेपासून वाचवत असते आणि शासन वर बघितलेल्या मोठ किंवा खंदकासारखे काम करत असते। ब्रँड इमेज, पेशंट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे सुद्धा एक प्रकारचे मोठ म्हणजे खंदकच आहे। जसे की एखाद्या नवीन कंपनीचे हँड सॅनिटायझर चांगल्या प्रकारे विक्री होणार नाहीत, परंतु तेच हँड सॅनिटायझर
रॅकेट यांच्या डेटॉल नावाच्या ब्रँडखाली विकल्यास खूप विक्री होईल, कारण त्यांच्याजवळ अगोदरपासूनच ब्रँड इमेजसारखे मोठ म्हणजेच खंदक आहे आणि एखाद्या नवीन कंपनीला त्याला तोडणे फारच कठीण जाईल. तर कोणतेही शेअर्स खरेदी करण्याअगोदर तुम्ही स्वतःशीच विचार करा की तुम्ही ज्या कंपनीचे भाग शेअर खरेदी करणार आहात त्याच्याकडे कोणतेही स्पर्धकाविरुद्ध स्वतःचे वरचढ असे आहे का नाही. नियम क्रमांक 6, नाण्याची बाजू आपल्या बाजूने असेल तेव्हा जोरदार गुंतवणूक करा. चला एक पैज किंवा शर्त लावूया. हेड आला तर तुमचे पैसे डबल होतील आणि टेल आला तर तुम्ही लावलेले पैसे 0 होतील. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एका पेजवर किती पैसा लावणार? तर लेखाने येथे एक सूत्र नियम सांगितले आहे ज्याला कॅली फॉर्म्युला म्हणतात. त्यानुसार वरील पैजेच्या स्थितीमध्ये तुम्हाला 20% पैसा एका पेजवर लावायला पाहिजे. कॅली सूत्रानुसार जेव्हा केव्हा तुमचा नफा होण्याची शक्यता अधिक असेल तेव्हा तुम्हाला मुक्त हस्ते गुंतवणूक करायला पाहिजे. पटेलांचं बोलायचं तर पटेलांनी जेव्हा मोठे व्यवसाय खरेदी केले तेव्हा त्यांना केवळ 10%च रक्कम कर्जापोटी सुरुवातीला भरावी लागली होती आणि उर्वरित 90% पैसा बँकांचा होता. जर का त्यांचा मोटेल व्यवसाय अयशस्वी झाला असता तर जास्तीत जास्त त्यांचं किती तोटा झाला असता? फक्त त्यांची कर्ज उचल करतानाची 20%च रक्कम गेली असती, कारण त्यांच्याजवळ त्या व्यतिरिक्त त्यावेळी काहीही नव्हतं. म्हणजेच ऑड्स विरुद्ध बाजू किंवा दुसरी बाजू पूर्णतः त्यांच्या बाजूने होती आणि नेमक्या अशाच वेळी त्यांनी आपला पूर्ण पैसा व्यवसायात लावला. आणि पुढे जेव्हा परत मंदी आली, जसे की 11/9/2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आतंकवादी संघटनेने आत्मघाती विमान हल्ले करून ट्विन टॉवर उद्ध्वस्त केले होते, तेव्हा त्यांनी वरील प्रमाणेच नियम वापरून जोरदार गुंतवणूक केली आणि कित्येक मोठे व्यवसायांना स्वस्त किमतीमध्ये खरेदी केले. म्हणजेच खालची बाजू खूपच कमी होती आणि वरची बाजू खूपच जास्त. गुंतवणूक करताना तुम्हाला असेच करायला पाहिजे आणि जोपर्यंत करार सौदा पूर्णतः तुमच्या बाजूने होत नाही तोपर्यंत पैसा लावायला नाही पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल की एखादे भाग स्टॉक तुम्हाला दार्शनिक मूल्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहे तेव्हा तुम्हाला जोरदार गुंतवणूक करायला पाहिजे. म्हणजेच अशी मानसिकता ठेवायला पाहिजे आणि हेच दुसरे काही नसून पारंपरिक गुजराती धंदो आहे. तर मित्रांनो, हे होते पारंपरिक गुजराती आणि मारवाडी लोकांचे 6 धंदो म्हणजेच व्यवसाय करण्याचे नियम, ज्याद्वारे ते आपली संपत्ती व श्रीमंती वाढवत होते. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.